खव्यापासून गुलाबजाम बनवण्यासाठी मी हा खवा घेतलेला आहे। 1 किलो खवा आहे हा। याला गाठी वगैरे अजिबात नाही आहेत, त्याच्यामुळे खवा किसून घ्यायची किंवा मिक्सरमधून काढून घ्यायची बिलकुल आवश्यकता नाही आहे। खवा हा मार्केटमध्ये इझिली उपलब्ध होतो, शक्यतो डेअरीमधूनच घ्यावा म्हणजे आपल्याला तो ताजा मिळू शकतो। आता 1 किलो खव्यासाठी मी ही एवढी 1 वाटी म्हणजे साधारण 60 ग्रॅम मैदा टाकत आहे। एक वाटी मिल्क पावडर टाकते। मिल्क पावडर ऑप्शनली आहे, जर का मिल्क पावडर टाकली नाही तर जी आपण आत्ता वाटी घेतली 60 ग्रॅमची तर 100 ग्रॅम मैदा टाकावा आणि 1 वाटी न भाजलेला रवा। रवा यासाठी घालावा की जेव्हा तो गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकतो तेव्हा त्याचा पाक गुलाबजाममध्ये पूर्णतः आतपर्यंत जातो। आणि मी गुलाबजाम करण्यासाठी सोडा बिलकुल वापरणार नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा रवा खूप उपयोगी आहे। हा तर एकदम मी एकजीव मळून घेते। पूर्ण मळून झाल्यानंतर 1 तास मी ह्याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे आणि 1 तास झाल्यानंतर मी ह्याचे गोळे करणार आहे। लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे सगळं मळतो तेव्हा पूर्णतः ते एकजीव झालेलं पाहिजे। मिल्क पावडरमुळे टेस्ट खूपच छान होते, त्याच्यामुळे मी मिल्क पावडर टाकलेली आहे। तुम्हाला लागत असेल तर तुम्ही या सगळ्या बदल्यात 100 ग्रॅम पनीर, ते पण ताजेच असले पाहिजे, छान किसून ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता, त्याचेसुद्धा गुलाबजाम खूप छान होतात। आता गुलाबजामचे सगळं छान मळून गेलेलं आहे। हा मी 1 तासासाठी झाकून ठेवणार आहे। 1 तासानंतर आपण त्याचे गोळे करूया। 1 तास झालेला आहे। खवा छान फुगला आहे रवा टाकल्यामुळे। परत एकदा 2 मिनिटं मळून घ्या। गुलाबजाम करताना लक्षात ठेवायचं, जर का त्याच्यामध्ये गाठी राहिल्या रव्याच्या किंवा मैद्याच्या तर साधारण असं घेऊन असं स्मॅश करायचं किंवा आपल्याकडं स्टीलचा पत्ता असतो ते मी कुटायचं। आता ह्याला गरज नाही आहे कारण की मी मळताना छान मळले। आता गुलाबजाम करताना स्टँडर्ड साईज ही ठेवायची, कारण की तळताना तो फुगणार आहे आणि पाकात टाकण्यातसुद्धा फुगणार आहे, त्याच्यामुळे ही साईज ठेवायची। काही जणांची गुलाबजाम पाकात टाकले की फुटतात, त्यामागचे कारण म्हणजे काही जण असा गुलाबजाम वळतात, तर असा गुलाबजाम बिलकुल वळायचा नाही, कारण की एकतर तो गोलाकार होत नाही आणि या बारीक बारीक चिरा ज्या दिसतात आहेत त्या असल्यामुळे त्याच्यातून पाक शिरतो आणि तो फुटायला लागतो। त्यामुळे बरोबर अशा स्टाईलमध्येच गुलाबजाम गोल करायचा आणि याकडे लक्ष द्यायचं की सगळे गुलाबजाम एकाच साईजचे झालेले पाहिजे। तर मी सगळे गुलाबजाम गोल करून झाले की मी तुम्हाला दाखवते, मग आपण तळायला घेऊ। तेल चांगलं तापून घेतलेले मी आधी। गुलाबजाम करताना लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण गुलाबजाम
तेलामध्ये तळण्यासाठी सोडतो तेव्हा गॅस पूर्ण बारीक करायचा आणि एक एक गुलाबजाम सोडायचा. कढईमध्ये सर्व बाजूंनी तो सोडायचा म्हणजे त्याला तेल व्यवस्थित प्रमाणात मिळतं. आपल्या झाऱ्याने हळूहळू प्रत्येक गुलाबजामवर तेल टाकायचं. आता मी गॅसची आच थोडीशी मीडियम करते. मोठा गॅस करून कधीच गुलाबजाम तळायचे नाही, कारण की गुलाबजामला रंग लगेचच येतो. त्यामुळे आपल्याला वाटतं गुलाबजाम छान तयार झालेले आहे, पण असं काही नसतं. आतमध्ये गुलाबजाम कच्चे राहतात. त्यामुळे ही काळजी घ्यायची. शक्यतो स्लो आणि मिडियम गॅसवरतीच गुलाबजाम तळून घ्यायचे. मला गोल आकाराचे गुलाबजाम खूप आवडतात, त्याच्यामुळे मी गोलाकार गुलाबजाम तळलेत आहे. जर का तुम्हाला लंब गोल किंवा दंडाकृती आकाराचे आवडत असते तर तुम्ही तो शेपसुद्धा गुलाबजामला देऊ शकता. तेल चांगले तापले, त्याच्यामुळे छान रंग यायला लागला. साधारण या रंगाचे झाले की गुलाबजाम काढून घ्यायचे. हे गुलाबजाम पाकात टाकल्यावर खूप छान दिसतात आणि पाकामुळे त्याला छान शाईनसुद्धा येते. तुम्ही येथे पाहू शकता की कोणत्याच गुलाबजामला क्रॅक गेलेले नाही आहे, कारण की आपण जेव्हा गोल करत होतो तेव्हा सावधगिरी बाळगली आहे. त्याच्यामुळे हे गुलाबजाम पाकामध्ये टाकल्यावर बिलकुल फुटणार नाही. याप्रमाणे सगळे गुलाबजाम एकसारख्या रंगावरती तळून घेतलेले आहे. 1 किलो खव्याचे गुलाबजाम करताना त्यासाठी मी एवढी साखर वापरलेली आहे. मी मोजून घेतलेली आहे. ही साधारण 700 ग्रॅम आहे. तेवढी साखर आपल्याला नक्कीच लागणार आहे. आता साखरेचा पाक तयार करण्यासाठी त्यामध्ये पाणी किती घालायचं, तर जेवढं भांडं मी साखर घेतली आहे तेवढंच भांडं भरून मी पाणी टाकलेले आहे. तर त्यामध्ये मी स्वादासाठी अर्धा चमचा विलायची पावडर टाकते. पाकाला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. आपल्याला त्याचा काही 1 तरी किंवा 2 तरी पाक करायचं नाही आहे, त्याच्यामुळे उकळी येईपर्यंतच थांबायचे आणि गॅस बंद करायचा घ्यायची. पहिले सगळे गुलाबजाम व्यवस्थित तळून घ्यायचे आणि एकदम पाकामध्ये सोडायचे, म्हणजे सर्व गुलाबजाम एकसारखे पाकामध्ये मुरले जातात. अशा प्रकारे सगळे तळलेले गुलाबजाम मी एकदम पाकामध्ये सोडलेले आहेत. गुलाबजाम केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला वाटतं की लगेच मुरलेत ते, पण खाण्याची घाई करायची नाही. कमीत कमी 2 तास तरी त्याला पाकामध्ये छान एकसारखं मुरून द्यायचं. मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवते. 2-3 तासांनी आपण ह्याला बघूया किती छान फुगलेत ते. गुलाबजाम छानच फुगून वरती आलेले आहे. आपण एकदा हे गुलाबजाम चेक करू आतमध्ये मुरला आहे का.
खूपच स्पंजी आणि सॉफ्ट झालं आहे. अशा पद्धतीने जर का आपण गुलाबजाम केले तर 1 किलो खव्यापासून साधारण 100 ते 110 गुलाबजाम तयार होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. जर का आपल्याकडे गेस्ट आले तर आपण अशा प्रकारे ही रेसिपी सादर करू शकतो. मी यावरती पिस्ता आणि बदामची पूड टाकलेली आहे. सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, पाकात भिजवलेले, आणि केशरच्या 1-2 काड्या वापरल्या.